नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण झणझणीत अशी मासवडी बनवणार आहे. मासवडी ऐकल्यानंतर कुणाकुणाच्या डोक्यात नॉनव्हेजचा प्रकार आला. मलाही सुरुवातीला नॉनव्हेज वाटलं होतं, परंतु मासवडी हा पूर्णपणे शाकाहारी पदार्थ आहे. चला तर मग मासवडी कशी बनवायची ते बघू. सोबत रस्सा आणि भाकरीसुद्धा बनवणार आहोत आपण. सर्वात अगोदर रस्सा आणि मासवडीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघू. इथे मी भरपूर लसूण घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या, आलं, कढीपत्ता, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी खोबरं, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 वाटी उभा कापलेला कांदा घेतलेला आहे आणि 1 चमचा चणा डाळ, सोबत 1 चमचा खसखस घेतलेली आहे. 5 लोकांना पुरेल ह्या प्रमाणात हे एवढं साहित्य घेतलेलं आहे. आता सर्वात अगोदर गॅसवर कढई ठेवायची आणि यामध्ये कोरडं साहित्य सुरुवातीला भाजून घ्यायचं. इथं मी शेंगदाणे छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतले. शेंगदाणे भाजले की त्याच कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे. तीळ मिडियम गॅसवर भाजायचे. तीळ भाजत आलं की त्यातच खसखस पण भाजून घ्यायची. तीळ आणि खसखस भाजली की ती काढून पुन्हा त्यामध्ये चणा डाळ भाजून घ्यायची. चणा डाळ छान भाजली की मग खोबरं भाजायचं. खोबरं बिना तेलाचंच भाजायचं, तेल न टाकता. छान ब्राऊन झालं की खोबरं काढून घ्यायचं. हे खोबरं यातलं आपण अर्धं मासवडीसाठी वापरणार आहोत आणि थोडंसं रश्श्यासाठी वापरणार आहोत. कांदाही मी इथे अर्धा कांदा मासवडीसाठी वापरते आणि अर्धा मी रश्श्यासाठी वापरणार आहे. कांद्याला थोडंसं तेल टाकायचं आणि छान ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. सर्व भाजून झाल्यानंतर राहिलेला कांदा पुन्हा छान भाजायला कढईमध्ये टाकून दिलेला आहे. हा कांदा थोडा आपल्याला काळा करायचा आहे रश्श्यासाठी, म्हणून तो गॅसवर साईडला ठेवून दिला. आता हे भाजलेलं साहित्य आपण दळून घेऊ. शेंगदाणे, तीळ आणि अर्धी खोबऱ्याचा किस हा आपल्याला दळून घ्यायचा आहे. अर्धा तासच ठेवायचा. यामध्ये थोडा लसूण घ्यायचा, 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. अगोदर कोरडंच दळून घ्यायचं. कांदा नंतर यामध्ये ॲड करायचा आणि पुन्हा कांदा टाकल्यानंतर दळून घ्यायचं. सोबत थोडी कोथिंबीर पण टाकायची देठासह. सोबत 1 चमचा काळा मसाला टाकायचा, 1 चमचा गरम मसाला टाकायचा. थोडेसे साखरेचे दाणे टाकायचे, त्यामुळे छान टेस्ट येते. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि छान असं मिश्रण दळून घ्यायचं. मिश्रण बाजूला काढून ठेवायचं. कांदा भाजत आलेला आहे, यातच खोबरे टाकायचं. अजून काळं करायचं आपल्याला, म्हणजे रस्सा थोडा काळा बनेल. हे भाजतंय तोपर्यंत आपण मासवडी बनवायला घेऊ. मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घ्यायची, 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, 5-6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि यांचं पाणी घालून पातळ असं वाटण बनवायचं. आता इकडे मी बेसन मोजून घेते. इथे 3 वाट्या बेसन घेतलेलं आहे, तर आपल्याला 3 वाट्याच पाणी घ्यायचं आहे. जेवढं बेसन तेवढंच पाणी घ्यायचं आहे. गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 2 उभ्या तेल घालायचं, अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आणि यामध्ये पाणी घालून दळलेलं जे वाटण आहे ते घालून घ्यायचं. थोडीशी हळद घालायची आणि 3 वाट्या इतकं पाणी मोजून घालायचं. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आली की थोडं थोडं करून बेसन ॲड करायचं आणि पाण्यामध्ये मिक्स करत राहायचं, जेणेकरून गठोळ्या होणार नाहीत. त्यामुळे कंटिन्यू एकसारखं हलवत राहायचं, जसं आपण खिशी घेतो त्या पद्धतीने. पीठ व्यवस्थित मिक्स झालं की झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं कमी गॅसवर वाफ भरू द्यायची, म्हणजे पीठ व्यवस्थित शिजतं, कच्चं राहत नाही. मग नंतर मग कॉटनचा एक कपडा ओला करून घ्यायचा आणि तो पोळपाटावर टाकायचा. पोळपाटावर नाही पुरलं तर खाली प्लॅटफॉर्मवर टाकलं तरी चालेल. यावर वरतून खोबरं टाकून घ्यायचं आणि शिजलेलं बेसन यावर पातळ असं पसरवून घ्यायचं. लाटण्यानं अगदीच हलक्या हाताने लाटून घ्यायचं, एकसारखं होतं मग लाटण्याने. आता यामध्ये बनवलेला मसाला घालून घ्यायचा, पातळ पसरवून टाकायचा. थोडासा आमटीसाठी उरवला आहे मसाला मी, अगदीच एकदमचा. मसाला स्पॅटुलाने किंवा उचटणीने वरतून अलगद अलगद थापायचा, म्हणजे तो छान सेट होतो. आता कापडाला धरून या पद्धतीने मी जसं केलं आहे तसाच रोल करत चालायचा, म्हणजे मध्ये गॅप नाही राहिला पाहिजे. एकदम खेटून खेटून असा रोल करत चालायचा आणि त्याला असा लांबट असा आकार देऊन घ्यायचा, अलगद असं थापून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने आकार द्यायचा. आता हे थोडा वेळ थंड होऊ देऊ, तोपर्यंत आपण आमटी बनवून घेऊ. यासाठी 1 चमचा चणा डाळ घेतली, 2 हिरव्या मिरच्या, भरपूर लसूण घेतला, कांदा आणि खोबरं जे भाजून ठेवलेलं होतं तेही घेतलं. सोबत मी 1 चमचा जो मसाला ठेवलेला होता मासवडीचा तोही घेतला. भरपूर कोथिंबीर घ्यायची, 2 चमचे काळा मसाला घ्यायचा, 1 चमचा गरम मसाला घ्यायचा. हे सर्व पाणी घालून बारीक असं
दळून घ्यायचं. गॅसवर कढई ठेवून यामध्ये 3 उभ्या तेल घालून घ्यायचं. अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं. छान कढीपत्ता घालायचा आणि बारीक दळलेला मसाला आहे तो यामध्ये छान परतून घ्यायचा. भरपूर वेळ छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे, त्यामुळे छान कलर येतो. मसाला परतला की यामध्ये पाणी गरम करून घालायचं. मी ज्या भांड्यामध्ये मासवडीचं पीठ शिजवलं होतं ना, त्याच कढईमध्ये मी पाणी गरम केलं. म्हणजे जे पीठ कढईला लटकलेलं होतं ते पण निघून जातं आणि ते पाणी यामध्ये घातल्यानंतर भाजीची टेस्ट पण खूप छान लागते. चवीनुसार मीठ घालून वरतून कापलेली कोथिंबीर घालायची आणि भाजीला 5 मिनटं कमी गॅसवर छान उकळी येऊ द्यायची. म्हणजे मसाला पाणी सर्व छान एकजीव होतं. त्यामुळे फुल गॅसवर उकळी येऊन लगेच गॅस बंद करायचा नाही. 5 मिनटं छान उकळी येऊ द्यायची. मासवडी पण आता व्यवस्थित थंड झाली आहे. आता अर्धा इंचाच्या साईजचे पीसेस कट करायचे. वरतून खोबरं कोथिंबीर टाकून घ्यायची. छान टेस्ट लागते. हे बघा अशा पद्धतीने मासवडी तयार झालेल्या आहेत. खूपच सुंदर. आता इकडे भाजीलाही छान उकळी आलेली आहे. भाकरी पण तयार आहे. आता मस्त मासवडीवर ताव मारायचा. सोबत कांदा घ्यायचा, लिंबू घ्यायचं, प्लेटमध्ये मासवडी घ्यायची आणि त्यावर वरतून रस्सा घ्यायचा, छान तरी घ्यायची आणि भाकरी चुरून छान ताव मारायचा. सो मंडळी, तुम्हाला आजची मासवडीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.